सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे. एकही शब्द खोटा नाही बोलला तर 12 वर्षाच्या नंतर त्या माणसाचा शब्द खोटा नाही होत, शास्त्र प्रमाण आहे त्याला. म्हणून कलियुगामध्ये सध्या तर सत्य ही ईश्वर, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कालच आपलं प्रमाण होऊन गेलं, कागा हा दाविला जगदाकार. म्हणून सत्य हाच परमात्मा आहे, सत्यम परम धीमहि. आणि जगात सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर सत्याचं आचरण करणे सर्वात मोठा धर्म आहे. एका कथा ऐकणे आपला धर्म आहे, मंदिरात जाणे आपला धर्म आहे, दान करणे आपला धर्म आहे, तीर्थयात्रा करणे आपला धर्म आहे, मायबापाला बाहेर घालणे आपला आपला धर्म नाही. माय बापांची सेवा करणं आपला धर्म आहे, पतीची सेवा पत्नीनं करणं आपला काय म्हणलं मी, पतीची सेवा पत्नीने करणे धर्म आहे की आहे. पण तुम्हाला सांगू, या सर्व धर्माचं फल तेव्हा मिळतं जेव्हा आपण आपल्या जीवनात सत्याचं आचरण करतो. म्हणून तर कबीरदास बाबाने धर्म खूप आहे, पुण्य आणि पाप दोनच वाक्यात आहे. पुण्य म्हणजे काय, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य म्हणजेच परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा. याच्याशिवाय दुसरं पाप पुण्य नाहीच. आपली भाषा नाही, जगद्गुरु तुकोबारायची भाषा आहे. याच्या पुढे तुलसीदास बाबा काय म्हणजे माहिती, परहित समधर्म नहीं भाई, परपीडा समनहि अधमा. परहित सम धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं अधमाई. हे धर्माचे प्रकार आहे. अजून एक खूप खूप गोड आणि सुंदर धर्म आहे. रातो एकची धर्म जगाला प्रेम पाहू. हा साने गुरुजीने सांगितलेला मानवतेचा धर्म आहे, हा पण धर्म आहे. बाकी धर्म खूप आहेत, पण तुलसीदास बाबा सांगतात धर्म न दूसर सत्य समाना, अगम निगम पुराण बताना.